मी सपना रिच क्रिएशन मधून। आता आपण 3 नंबरचं तोरण पाहून झालंय। मला नक्की खात्री आहे तुम्हाला समजलं देखील असेल आणि तुम्हाला आवडलं देखील असेल। आज आपण नंबर 4चं तोरण पाहणार आहोत। हे देखील अतिशय सुंदर तोरण वाटतं आणि बनवायला देखील इझी आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। कदाचित व्हिडिओ बघता बघता तुम्हाला नाही जमणार, पण तुम्ही व्हिडिओ बघत जेव्हा मटेरियल समोर घ्याल आणि जेव्हा मी सांगते तसं करत जाल, तुम्हाला एकदम इझी आहे असं मस्त तोरण तुमचं रेडी होईल। खूप छान छान तोरण मी तुम्हाला शिकवणार आहे। तर आता आपण 4 नंबरचं तोरण पाहूया। हे आहे 4 नंबर तोरण। अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता। बालाजी असतात त्यांना जसं टोपी असते बालाजीला, म्हणजे इकडे जी डिझाईन असते तशा पद्धतीची ही डिझाईन आहे। खूप सुंदर आणि सोबर डिझाईन आहे। बनवायला देखील सोपं आहे। चला पाहूया कसं बनवतात। त्यासाठी आपल्याला ह्या 2 रिंग लागणार। प्रत्येक तोरणसाठी आपल्याला 2-2 रिंग लागणार आहेत आणि हे जे आहेत हे 10 नंबर गोल्डन मनी लागणार आहे। आणि आपल्याला हा धागा लागणार। सुई तुम्ही नॉर्मल घरातली कोणतीही सुई वापरू शकता। अरे हा मण्याचे होल असतात ते मोठे असतात, त्यामुळे तुम्हाला ज्वेलरीची सुईची गरज नाहीये। मी ज्वेलरीचीच वापरतेय, पण तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही नॉर्मल सुई वापरू शकता। आणि हा मजबूत धागा आहे, हा तुटत नाही। आणि हा असा मजबूत धागा घ्यायचा आहे ज्याने ते तोरण जास्त दिवस टिकते। आणि आपल्याला फेविकॉल देखील लागतो। जिथे जिथे आपण गाठ मारणार तिथे तिथे आपल्याला फेविकॉल लावायचा आहे। आता हा जो धागा आहे हा आपण पायाच्या अंगठ्यात अडकवायचा आहे। तोरण साधारण 3-3.25 फुटाचं असेल, म्हणजे आपल्याला हे 4.5 फुटापर्यंत जे घ्यायचं आहे। हा एक राऊंड पायाच्या अंगठ्यात अडकवलाय बघा मी कसा। हे बघा, मी एक टोक पकडलाय धाग्याचं, तो हात वर केलाय, पायाच्या अंगठ्यात अडकवलाय आणि हा असा एक राऊंड आणि पुन्हा असा रेळ मी फिरवते, पुन्हा पायाच्या अंगठ्यात अडकवते आणि हा दुसरा राऊंड। असे 2 राऊंड केलेत म्हणजे टोटल 4 धागे होतात। आणि हे मी आता कटरने कट करते। हे मी कटरने कट केलं आणि अंगठ्याकडची बाजू, पायाच्या अंगठ्याकडची बाजू जी अशी गोल असणार, इकडे आपण कट केलं त्यामुळे एक असा तुटलेला दिसणार, पण पायाच्या अंगठ्याकडची बाजू ही अशी गोल असणार। ही रिंग घ्यायची, ही रिंग मध्ये हा असा धागा घालायचा आणि या गोल मधून, हा गोल जो आहे ह्याच्यामध्ये बोट घालायचे दोन्ही, हे बघा असं, आणि हा असा ओढायचा, म्हणजे ही फासाची गाठ बसणार। सेम पुन्हा आपण हा जो दोरा आहे हा पुन्हा आपण ह्याच्यातून घालणार आणि पुन्हा आपण ह्याच्यातून असा धागा घेऊन, म्हणजे हा डबल फसला। तुम्ही 2दा घ्या किंवा 3दा, तुम्ही जेवढ्या वेळा घेणार तेवढी ही गाठ ही मजबूत होणार। आणि तोरण हे आपल्याला मजबूत हवंय म्हणून तुम्ही हा 2-3 वेळा घ्या। हा बघा, पुन्हा मी ह्याच्यातून घालतेय आणि पुन्हा ह्याच्यातून असा ओढून घेते। मी 3 वेळा घेतलं, हा असा अशी गाठ बसली। आता काय करायचंय, हा जो धागा आहे, ही सुई आहे, सुई नॉर्मल धाग्यामध्ये ओवायची, दुसरा कोणत्याही कलर मध्ये ओवा म्हणजे दिसण्यात येते। आणि साधी गाठ मारायची, मी बऱ्याच वेळा दाखवलंय, ही साध्या धाग्यात ओवली आणि सिंपल अशी सिंपल गाठ मारली। आणि ही जी गाठ आहे ही मध्ये घ्यायची, ही बघा अशी मध्ये घ्यायची, म्हणजे ती आपल्याला खाली असेल तर ती अडकते, अशी मध्ये घ्यायची। आता ही सुई आहे, हे बघा, हा ही सुई जी आहे हा धाग्यातून हे असं ओढून घेतलं, म्हणजे आपण अडकवलं। म्हणजे वारंवार आपल्याला सुई धागा ओवायची गरज नाहीये, एकच सुई दोरा ओवून ठेवला की ते आपल्याला प्रत्येक तोरणला वापरता येणार आहे। आता आपल्याला हे 10 नंबर मणी जे आहेत हे ओवायचे आहेत। 88 मणी हे आपल्याला ओवायचे आहेत, 88। हा 1, हा 2, हे 88 मणी मी ओवून घेतलेले आहेत।
आता आपल्याला ही रिंग इथे जी वापरली तशीच रिंग आपल्याला पुन्हा ही इथे या साईडला टाकायची आहे. 88 मनी ओन झाल्यानंतर हे थोडा एक्स्ट्रा धागा कट केला. हे 4 धागे आहेत तर 2-2 मी बाजूला करणार. तुम्ही 4 धागे घ्या, म्हणजे 2 राऊंड घ्या किंवा 3 राऊंड घ्या. पहिल्या ह्याच्यासाठी तुम्ही 3 राऊंड घेतलं तरी बेस्ट असेल, कारण तो बेस आहे, हा तोरणाचा बेस आहे, त्यामुळे हा जास्त धाग्यांचा घ्या. जसं मी 2 राऊंड दाखवले, तुम्ही 3 राऊंड देखील घेऊ शकता. आता हे मी धागे डिवाइड केले आणि आता ही रिंग टाकली मध्ये आणि यांची अशी थोडं हलकं लूज ठेवा, म्हणजे एवढं तरी डिस्टन्स राहील. एवढं डिस्टन्स ठेवा, कारण मध्ये मध्ये जेव्हा आपण बांधणार तेव्हा तो एकदम टाईट असेल तर कडक होईल. म्हणून साधारणतः एवढा डिस्टन्स ठेवा, लूज ठेवा. एकदम लूज ठेवायचं नाही, थोडं हलकं लूज ठेवा आणि चांगल्या 3-4 गाठी मारा. आता ह्या मी 3 गाठी मारल्यानंतर पुन्हा मी काय करते, इथे राऊंड मारून घेते असा, म्हणजे तो अजून मजबूत होईल. ह्या गाठी मजबूत बांधा, कारण ह्याच्यावर सर्व डिपेंड आहे. आता या गाठी बांधल्यानंतर मी कट केला. कट केल्या लगेच फेविकॉलने ही गाठ अशी, म्हणजे आता जरी फेविकॉल दिसत असलं तरी तो सुकल्यानंतर दिसत नाही आणि हे गाठ चिकटते, त्यामुळे नंतर धागा सुटत नाही. जर आपण ह्याच्यात इथे फेविकॉलचा वापर नाही केला तर ही गाठ सुटते. आता हा जो बेस आहे, हा तुम्हाला तिन्ही तोरणला वापरायचा आहे. फक्त फरक असेल तो मण्यांचा. आता इथे मी 10 नंबर वापरलाय, नंतरच्या तोरणमध्ये मी 12 नंबर वापरलाय, गोल्डनच वापरलाय आणि एका तोरणमध्ये मी व्हाईट वापरलाय. फक्त मणी वेगळे आहेत पण करण्याची पद्धत ही सेम असेल. त्यामुळे हा बेस मी पुन्हा नेक्स्ट तोरणमध्ये दाखवत नाही, कारण व्हिडिओ मोठे होतात आणि नंतर ते जात नाहीत, पाठवायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा बेस शिकून घ्या. नंतर कसा करायचा, आता ह्याच्या पुढे ह्या बेस नंतर आपल्याला खालची जे लटकन आहेत त्या तयार करायच्या. त्या कशा करायच्या ते पाहूया. 4 नंबर तोरणसाठी हे जे आहेत, हे 12 नंबर गोल्डन मनी, हा आपण रिंगला अडकून हे 82 मनी ओवून घेतलेत. 82 हा सेम जसं तुम्हाला 3 नंबर तोरणमध्ये दाखवला त्याच पद्धतीने हे बनवलेलं आहे. हे 82 मनी 12 नंबरचे गोल्डन मनी ओवून घेतलेत. 3 नंबरमध्ये आपण 10 नंबर गोल्डन मनी ओवलेले आणि 4 नंबरमध्ये आपण हे 12 नंबर ओवले. हे 82 मनी ओन करून आपण हा बेस तयार करून ठेवलाय. त्याच्यानंतर 3 नंबर तोरणमध्ये जसं आपण ही लटकन दाखवली मी तुम्हाला, या ज्या टोटल 16 लटकन आपण लावल्या तशीच सेम लटकन 11 मण्यांची 3 नंबरमध्ये ही मी शिकवली आहे तुम्हाला. ही 11 मण्यांची लटकन आहे, ती तुम्हाला ह्या तोरणमध्ये 6 लागणार. तर ह्या आपल्याला टोटल अशा 6 लटकन बनवून घ्यायचे आहेत. आता हे कसं आहे, 2 मनी सोडून आपण पहिल्या तोरणमध्ये 2 मनी सोडले, इकडे आपण फक्त 1 मनी सोडायचा आहे. ही जी लटकन आहे हे बघा, हे 4 धाग्याप्रमाणे 2 इकडे 2 इकडे केले. हा 1 मनी एका मण्याच्या खालून घेतली आणि आता याची गाठ मारली. बेस हा 3 राऊंडचा घ्या, कारण हा बेस मजबूत पाहिजे, म्हणजे टोटल 6 धागे होतील. आणि मण्यांचं होल मोठं असतं त्यामुळे काही मणी जायलाही हरकत नाही, मणी इझिली जातात. आम्ही 4 गाठी मारल्या, कटरने कट केलं. लगेच फेविकॉल लावा. फेविकॉल मी नंतर लावीन, एकदम असं बोलू नका कारण गाठ सुटते. आता आपल्याला इकडे जो राऊंड आहे, लास्टचा जो राऊंड आहे मोतीचा, तो घ्यायचा आहे. त्याच्यासाठी थोडा जरा जास्त धागा घ्यायचा आहे. असा 1 राऊंड 2 राऊंड घ्यायचे. 2 राऊंड घेतले तरी ते सिंगल सिंगल असे 4 होतात. नंतर हे 4 धागे एकत्र आपल्याला करायचे आहेत. आपली सुई धागा रेडी आहे. ह्याच्यामध्ये आपण हा धागा कोणत्याही साईडने घ्या, असं नाही की ह्याच साईडने घ्यायचा आहे किंवा त्या साईडने घ्यायचा आहे. तुम्ही ह्या साईडने घ्या. मोस्टली मी म्हणेन की तुम्ही आधी ह्याला फास्ट मारून घ्या. आता समजा हे जी मणी आहेत
2 मणी सोडायचे. हे 2 मणी सोडून हा फास जो आहे, हा फास हा इथून हे बघा नीट बघा, हा फास मी मणीच्या खालून घेतलाय, जो पायाच्या अंगठ्याकडची बाजू होती, आणि त्याच्यातून मी हा धागा असा बाहेर काढते. म्हणजे हा धागा इथे अडकला. आता ही जी आपली कट केलेली साईड आहे, धागा जो कट केलाय, तिथे आपण ही सुई घेतली. इकडे आपल्याला लागणार आहेत हे 5 नंबर सोनेरी मणी आणि हे 12 नंबर सफेद मणी. पहिला सोनेरी मणी ओवायचा, नंतर सफेद मणी ओवायचा. असे सफेद तुम्हाला टोटल 22 मणी ओवायचे आहेत. सफेद 22 मणी ओवायचे आहेत. पण लक्षात ठेवा की सुरुवात आणि शेवट इथे आपल्याला आठ नंबर 12 नंबर आणि 10 नंबर मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. पण बघा 12 नंबर हे मोठे आहे आणि हे 10 नंबर त्याच्यापेक्षा लहान आहेत. 12 नंबर मणी आपल्याला वरती बेसला वापरायचे आणि 10 नंबर मणी आपल्याला खाली वापरायचे. हे व्हाईट मणी आपण 22 घेतले. आता हे जे आहेत 10 नंबर हे प्लेन, बाकी काहीच नाही घालायचं आहे मध्ये. हे 25 होऊन घ्यायचे. तोरणचं मटेरियल हे सर्व प्लॅस्टिकचं असतं
आणि सर्व तोरण कोणतेही तुम्ही घ्या ते प्लॅस्टिकमध्येच असतात, कारण ते वजनाने हलके हवेत. पण ऑलरेडी खूप मणी लागतात. जर इथे तुम्ही काचेचे मणी वापरलं ते तोरण खूप जड होईल आणि खूप महाग देखील होईल. त्यामुळे गॅरंटी वगैरे ह्याची काही नसते, पण हेच मटेरियल तोरणला वापरतात. मार्केटमध्ये जे तुम्हाला तोरण मिळतं ते ह्याच मटेरियलमध्ये मिळतं, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे आपल्याला 25 मणी ओवून घ्यायचे. सुई काढून ठेवली साईडला. ही सुईकडे लक्ष द्या. घरात जर लहान मुलं असतील तर ही अशी एका डिशमध्ये प्रॉपर ठेवा, आणि सुई कधी पण कुठेही असेल लहान मुलांच्या हातात वगैरे जाईल. सुई एकदम जपून ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे की हा धागा पुन्हा डिवाइड करायचा आहे आणि एक मणी सोडून आतून बांधून घ्यायचा आहे. एकदम लूज नाही, एकदम टाईट नाही, मीडियम. एकदम टाईट बांधलं तर ते हलणार नाही, एकदम कडक होणार, आणि लूज बांधलं तर धागा दिसणार. त्यामुळे एकदम लूज पण नाही आणि एकदम टाईट पण नाही. आता हे बघा, हे मी ओवूनच ठेवलंय. म्हणजे सफेद मणी 8 नंबर, हे 8 नंबरचे सफेद मणी, आणि हे 5 नंबरचे गोल्डन मणी असे मी ओवलेत. टोटल 17 सफेद मणी आहेत, 17. आता इथे जो फासाची गाठ आहे जी पायाकडची आहे, ही एक वेगळी पद्धत झाली तुम्हाला दाखवायची. ही आत्तापर्यंत मी डायरेक्ट फास मारत होते मग ओवत होती. हे आता समजा तुमच्या घरी कोणतरी मदत करत असेल तुम्हाला, तर त्यांना हे असं ओवून ठेवायला सांगायचं. हे असं कोणी ओवून ठेवलं तर फक्त तुम्ही ही जी फासाकडची बाजू आहे ही इथे घालायची एक मणी सोडून, आणि ह्या मण्यांसकट ती बाहेर काढायची आणि इथे फास मारायची. ही मी तुम्हाला पद्धत एवढ्यासाठी दाखवली की जर फास मारूनच ओवायचं आहे तर फक्त ते कंपल्सरी तुम्हालाच ओवावं लागेल आणि तुम्हाला एकट्यालाच बनवावं लागेल. पण जर घरात 4 माणसं तुम्हाला मदत करणारी असतात आणि एकत्र बसून काम करण्यात एक वेगळा आनंद देखील असतो. तुम्हाला जर मोठी ऑर्डर मिळाली चांगली 10-12 तोरणाची, तर त्यावेळेला तर तुम्ही फक्त हे बोलायचं की मला असं ओवून दे. पायाकडची जी बाजू असते ती तोडायची नाही, फक्त असे तुकडे तुकडे ओवून घ्यायचे. आणि हा आता जसा मी फास मारला तसं तुम्ही फास मारायचा आणि पुन्हा इथे गाठ मारायची. हे 17 मणी, इथे पण पहिला सोनेरी ओवायचा आणि शेवटी सोनेरी. धागे डिवाइड करायचे एक मणी सोडून. गम असा लावा की ती गाठ कव्हर झाली पाहिजे. आता आपल्याला चौथी लेअर करायची आहे. एक व्हाईट एक सोनेरी, पुन्हा व्हाईट, आता इथे पुन्हा सोनेरी. हा मोठा मणी आहे सफेद आणि सोनेरी मणी असं कॉम्बिनेशन आहे. हा आहे 12 नंबर आणि हा 8 नंबर. जसं इकडे 10 नंबर आहे तर इथे पण आता 8 नंबर असणार. 8 नंबर सोनेरी मण्यांची आपल्याला लाईन करायची आहे. 20 सोनेरी मणी आपल्याला लागणार आहेत. हे जे आहेत 8 नंबर सोनेरी मणी, याची देखील मी लाईन रेडी करून ठेवली आहे. हे बघा, आता हे बघा, हे मी 20 मणी ओवून घेतलेत. ही पायाकडची जी फासाची गाठ आहे ही अशी आहे. हे 20 मणी ओवून घेतलेत. 5, 10, 15 आणि 20. एक मणी सोडून ही फासाची गाठ इथे मोठी घ्यायची अशी, म्हणजे त्याच्यातून पूर्ण मण्यांसकट आपल्याला बाहेर काढायचं असतं ना, त्यामुळे ही मोठं घ्यायचं, खाच्यात बसवायचं आणि हा धागा आहे ना हा इथून काढायचा आणि असा अलगद बाहेर काढायचा आणि इथे बांधायची एक मणी सोडून. जर घरातले सगळेजण बनवायला बसले तर दिवसाला तुम्ही 4-5 तोरण आरामात बनवू शकता. आणि
सगळ्यांनी मिळून बनवण्यात एक वेगळा आनंद असेल, म्हणून मी खास ही पद्धत तुम्हाला दाखवली. जेव्हा मी तोरण बनवत होती तेव्हा असं वाटलं की ही एकटीच व्यक्ती बनवणार, त्याच्यात घर इन्व्हॉल्व नाही होणार. नंतर मी ही एक आयडिया काढली ज्याच्यामुळे हे पूर्ण घर हे तोरण बनवताना तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल. एक वेगळा आनंद सगळेजण एकत्र मिळून बनवतील. तुमच्या घरात 4 व्यक्ती असतील तर आयडिया करायची, एकाला हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, 22 माळ्यांचं, हे 22 माळ्यांचे 4 लाईनी बनवून दे, नाही 5 लाईनी बनवून दे. दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं 25 मण्यांच्या 5 लाईनी बनवून दे. तिसऱ्याला द्यायचं 17 मण्यांच्या 5 लाईनी बनवून दे. आणि एकाला द्यायचं 20 मण्यांच्या 5 लाईनी बनवून दे. प्रत्येकाला 5-5 बनवणं कठीण नाही आहे, आणि त्याने बनवलं की तुम्हाला फक्त हे जॉईंट करायचं आहे. आणि खूप आनंद, सगळ्यांनी हसत खेळत गाणी लावून एखादं कॉमेडी सिरियल लावून तुम्ही हे काम करू शकता. आता आपले हे 4 लेअर झालेत. त्याच्यानंतर आपल्याला मध्ये एक तिलक वापरायचा आहे, तो मी रेडी करून ठेवलाय. कसा बनवायचा तुम्हाला दाखवते. पण हा किती सुंदर वाटते बघा, ही लटकन म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. आता हा कसा बनवायचा त्याची एक सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, ही रिंग, हा एक लाल मणी, हा 5 नंबर 3 मणी लागणार 5 नंबरचे, ही एक कॅप. एवढं साहित्य आपल्याला ही लटकन तयार करायसाठी लागणार आहे. याला काय फार मोठा धाग्याची गरज नाहीये, छोटा धागा पण चालेल. इथे माझ्याकडे कट केलेले धागे होते तेच मी यूज करते. सुई मात्र आठवणीने प्लेट मध्येच ठेवा, वारंवार सांगते, कारण हरवली आणि कधी कुठेतरी राहिली कोपऱ्यात लहान मुलांच्या हातात जाऊ शकते. हा 5 नंबर मणी ओवला, एकत्र केलं. धागा मोठा घेतला तर तुम्हाला ते करायला बरं पडेल. आता माझ्याकडे छोटाच मी घेतलाय, पण तुम्ही मोठा घ्या. हा मणी ओवला, मग कॅप ओवली. हा इथे अर्धवट टाकून थांबायचं. जर तुम्ही पूर्ण बाहेर ओवलात ना की हा धागा सारखा सुईतून बाहेर येणार, त्यामुळे हे असं अडकवून ठेवायचं ज्याने सुईतून बाहेर येणार नाही. आणि एक मणी, हे बघा हे असं ओवलात की ह्याला आहे ना 2 होल आहेत, एक वरती एक होल आहे, एक खाली होल आहे. आपल्याला हे जे निमुळतो होल आहे इथून खालून वरती, ह्या होलला काही हात नाही लावायचा, त्याचा आपला काही संबंध नाहीये. फक्त एका होलमधून, फक्त ह्या वरच्या निमुळत्या होलमधून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे. हे बघा, आणि वरती एक 5 नंबर मणी ओवायचा. आता सेम तसंच हे बघा, ह्याच्यामध्ये किती मणी आहेत, ह्या दोघांच्या मध्ये मणी आहेत 1 2 3 4 5 6, म्हणजे ऑब्विसली 3 मणी सोडून मधोमध आपल्याला हे लावायचं आहे. हा आपला एक राऊंड तयार झाला पूर्ण. आता जसं इथे 2 मणी सोडून आपण ही लटकन लावली, तसंच सेम इकडे देखील 2 मणी सोडून आपण ही लटकन लावायची आहे. तरी घरात ओवून ठेवायला सांगू शकता. तुम्हाला या टोटल 6 लटकन लागतात. एकाला कोणाला तरी हे काम देखील देऊ शकता. मला सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की जेव्हा आपण पूर्ण फॅमिली बनवायला बसतो तेव्हा त्याच्यात एक वेगळं प्रेम येतं. आणि एक पूर्ण फॅमिली मध्येच कोणीतरी चहा करून आणला, कोणीतरी नाश्ता करून आणला, आणि एकत्र बसून संध्याकाळचं पिक्चर लावून किंवा गाणी लावून तुम्ही हे एक बनवून तर बघा, आणि एक वेगळी मजा. मला फोटो पाठवा जर तुम्ही फॅमिली मिळून असंच काही बनवत असाल तर मला नक्की फोटो, आणि पॉसिबल झाली तर सगळे करतात त्याची एखादी शूटिंग पाठवा. मला खरंच खूप आवडेल पाहायला, कारण आजकाल जॉईंट फॅमिली किंवा एकत्र बसणं नाहीये. प्रत्येक जण हातात मोबाईल घेऊन सेपरेट बसलेला असतो, सेपरेट रूममध्ये बसलेला असतो, मुलं सेपरेट बसलेली असतात. एकोपा हा नाहीच आहे. आणि प्रत्येकाच्या रूममध्ये टीव्ही असतात, किंवा आजकाल टीव्ही पण कोण एकत्र पाहत नाही, सगळं मोबाईलमध्ये पाहायला मिळते, तर कशाला कोण एकत्र बसणार. पण ह्या निमित्ताने तुम्ही नक्की एकत्र बसणार आणि तुम्हाला एक वेगळा आनंद. नाही वाटलं तर मला सांगा की नाही आम्ही एकत्र बसलो पण मजा नाही आली. खूप वेगळा आनंद तुम्हाला मिळेल, आणि तो तुम्हाला मिळावा अशी माझी खरोखर इच्छा आहे. म्हणून मी हे सगळे प्रकार तुम्हाला असे सांगितलेत की सगळ्यांनी मिळून बनवा. अगदी दोघं नवरा बायको असेल तर दोघांनी बनवून
मिळून बनवा. मग तुमचे मिस्टर कामावर जाणार ना तेव्हा सांगणार, अरे आम्ही दोघांनी मिळून तोरण बनवलं. हे बघ, ज्या वेळेला स्वतः बनवतात तेव्हा ते इन्व्हॉल्व असतात. तुम्ही एकट्या बनवलं तर त्याची तेवढी व्हॅल्यू नसणार. म्हणून सांगते की सगळ्यांनी मिळून बनवा. ओके. आता हे जे लटकन आहे हे 2 मणी सोडून आपल्याला इथे बांधायचं. झाला एक पार्ट आपला झाला. आता सेम असंच्या असं 2 मणी सोडून इकडून बनवायचे. जसं मी आता हे बघा, हे मी ओवून ठेवलंय. सेम तसंच्या तसं 2 मणी सोडून हा धागा इथून घेतला, असा अलगद काढा. हा धागा जो आहे फासाचा तो मोठा ठेवा, तर त्याच्यातून सगळे मणी बाहेर येणार. छोटा ठेवला तर मध्ये अडकणार. पुन्हा हे 12 मणी सोडून बांधायचं. 12 मणी मोजायच्या आधी ना हे पार्ट करून ठेवा, नाही तर 12 मणी मोजणार नंतर हे पार्ट करेपर्यंत 12 मणी हरवणार. त्यामुळे हे 2-2 वेगळे करूनच ठेवा. आणि 5, 10 आणि 12 लगेच 2 धागे ह्याच्यात घालून जर 2 मणी जॉईंट असतील तर ते आधीच तोडूनच ओवा, कारण या खाच्यामध्ये तो धागा गेला पाहिजे. जॉईंट असतील तर तो खाच्यात नाही जाणार, वरचेवर अडकणार. सेम ॲज इट इज आता आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. हे प्लॅस्टिकचे मणी आहेत, त्यामुळे प्लेटिंगमध्ये जर थोडेफार व्हाईट दिसले तर एखादा मणी तुम्ही साईडला काढा, कारण मटेरियलमध्ये थोडे मणी मी एक्स्ट्रा देणारच आहे. तर काही खराब असतील तर तुम्ही ते साईडला काढा, कारण एकत्र प्लेटिंगला जातात. त्यामुळे कधी कधी एकमेकांना चिकटून प्लेटिंगला गेले तर ते चिकटलेला भाग प्लेट होत नाही. मोस्टली असं नाही आहे, पण एखाद दुसरा आला तर चुकून. पुन्हा ही लटकन 2 मणी सोडून तोरण कसं वाटलं मला नक्की सांगा, आणि स्वतः बनवून मला फोटो पाठवायला मात्र विसरू नका.